त्यावेळी मात्र घराणेशाहीचा आरोप विरोधकांकडून केला गेला। एक खासदारकी राणे कुटुंबियांच्या घरी आहे। कणकवलीमधून नितेश राणे आपला नशीब आजमावतात, पुन्हा एकदा कुडाळमधून तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांकडून घराणेशाहीचा आरोप केला जातोय। कसं पाहताय तुम्ही याकडे? बघा, कोण आरोप करतो ना त्याला पण महत्व आहे। आरोप करणारे कोण आहेत ना, ह्यांची स्वतःची क्रेडिट आणि त्यांचं मेरिट काय हे पण अगोदर तपासून घेतलं पाहिजे। घराणेशाहीचा आरोप कोण करतोय? उद्धव ठाकरे, राहुल गांधी किंवा म्हणजे काँग्रेसवाले? अहो, त्यांचा अधिकार का? आम्ही मेरिटवर आम्हाला तिकीट मिळालं आहे। आम्हाला म्हणजे पक्षाने जेव्हा जेव्हा इलेक्शनसाठी कॅन्डिडेचर देतं ना, तेव्हा मेरिट बघितलं जातं की कोण जिंकू शकतो। त्या जिंकायच्या मेरिटवर दिलं जातं तिकीट। कोणाचा मुलगा आहे, कोणाचा पुतण्या आहे म्हणून नाही दिलं जात। आणि आम्ही कुठला पक्ष चालवत नाही आहोत, आम्ही अध्यक्ष नाही कुठल्या पक्षाचे। आम्हाला पक्षातून तिकीट दिलं जातं, ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, ज्या पक्षाला प्रमुख आहेत। म्हणून लक्षात घ्या, मी काय स्वतःचा पक्ष आमच्या कुटुंबातलं कोणी चालवत नाही। आमच्या मेरिटवर आम्हाला तिकीट मिळतं। तुम्ही ठाकरेंना सांगा, तुम्ही आदित्य ठाकरेला दुसऱ्या पक्षात पाठवा आणि बघा त्याला तिकीट मिळतं का? बापाच्या पक्षामध्ये, आजोबाच्या पक्षामध्ये कोणी घेईल तिकीट? आणि मग ती घराणेशाही नाही। हे शिवसैनिकाला करणार होते ना मुख्यमंत्री, आणि स्वतःच झाले। हे कोण सांगणार आहे? अहो, ह्यांना पहिलं तुम्ही, आता घराणेशाहीचाच विषय आहे ना, एक विषय ठाकरे बाजूला ठेवा। मला एक सांगा हो, किती आहेत सगळे 288 पैकी किती कोणाचा मुलगा, कोणाचा पुतण्या, कोणाचा भाऊ असे किती आहेत? मोजून 25-30 आहेत। हो। मग बाकीच्यांचं काय? मग बाकीच्यांना काय तिकीट काय म्हणजे असे कुठे जत्रेमध्ये मिळाली की काय? असं नसतं मॅडम, लक्षात घ्या। ज्याचं मेरिट असतं ना आणि ज्याचं विनेबिलिटी एक असतो, कॅल्क्युलेशन असतं की ना, हा बाबा जिंकू शकतो। आम्ही मेहनत करतो, लोकांमध्ये जातो। अच्छा, मला पक्षाने MLC साठी विचारलं होतं, पण मी बोललो नाही, माझा अधिकार नाही। माझा जिथे अधिकार आहे तिकडेच मी मागणार। आणि जिथून मला माहिती, अच्छा MLC तर माझ्यासाठी सोपी होती। राणे साहेबांनी जी खासदारकी दिली ती पण माझ्यासाठी होती, पण मी बोललो नको। जिथून मला माहिती आहे, माझी मेहनत आहे, जिथे मी काम केलंय, मी दिवस रात्र एक करून तिकडे राहिलोय, अशा ठिकाणीच मी मागितलं आणि मला मेरिटवर मिळालं। मॅडम लक्षात घ्या, मी कुठलाही पक्ष, माझा परिवार कुठलाही पक्ष चालवत नाही। पक्षाचे प्रमुख वेगळे आहेत आणि आम्हाला मेरिटवर तिकीट दिलं जातं। म्हणून हा घराणेशाहीचा विषय आम्हाला आणि इकडे जे कोण आहेत ना, इकडचे जिल्ह्यातले कोण 2-3 आहेत असे, ज्यांना रिकाम टेकडे, ज्यांना काही काम नाही, धंदे नाहीत, त्यांची घरं कशी चालतात त्यांना माहित नाही। कमिशनवर घरं चालवणारे आम्हाला घराणेशाही वगैरे बोलू नाही। अगदी तुम्ही जसं म्हणताय निलेशजी, तुम्ही सुरुवातीपासून ठरवलेलं होतं की कुडाळमधूनच आपण लढायचंच नाही तर जिंकायचं सुद्धा। याकरताच विचारते, उद्या जर या सगळ्या संदर्भात विजयाची पताका जर निलेश राणे यांनी रोवली तर मात्र कुडाळचं विजन राणेंचं काय असेल?